धन्यवाद मित्रांनो. मी कवी आकाश गजबे भंडारा जिल्ह्यातील सोनी संगम या गावचा रहिवासी आहे. कविता करणे हा माझा छंद आहे. मागील एपिसोडमध्ये मी माझी आईवरील कविता माझी माय ही कविता आपल्याला ऐकवली. त्या कवितेला आपण प्रचंड असा प्रतिसाद दिला. यावेळेस मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे मनाला अंतर्मुख करणारी मार्मिक कविता. या कवितेचे शीर्षक आहे कफन. माणूस जन्माला येतो आणि जगण्यासाठी त्याची धडपड सारखी चालू असते. तो खूप पैसा कमवतो, गाडी बंगला सारं काही विकत घेतो, परंतु एके दिवशी तो सारे काही सोडून जातो. हे जीवनाचं कटू सत्य आहे. हे जीवनाचं कटू सत्य मी कफन या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे ती आपल्याला आवडेल. आणि दुसरं म्हणजे मुकना एक इंडिया टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. अरे माणसा तू जे कमावला ते तुझे सोयरे घेतील. अरे माणसा तू जे कमावला ते तुझे सोयरे घेतील. एक कफन चार बांबू एवढेच तुला देतील. किती केलास धाय धाय म्हणालास येईल कामी. मेल्यावर काय घेऊन गेलास तुझं सर्व निकामी. किती केलास धाय धाय म्हणालास येईल कामी. मेल्यावर काय घेऊन गेलास तुझं सर्व निकामी. वाचलेली दौलत तुझी ती सांग कोण घेतील. एक कफन चार बांबू एवढेच तुला देतील. बघाया आले ना कुणी जीवात जीव होता जोवर. बघाया आले ना कुणी जीवात जीव होता जोवर. कळले आता मला सगळेच अपुले पैसा असे तोवर. बघाया आले ना कुणी जीवात जीव होता जोवर. कळले आता मला सगळेच अपुले पैसा असे तोवर. जीव सोडल्यावर शेवटची आंघोळ कराया येतील. एक कफन चार बांबू एवढेच तुला देतील. राहून काचेच्या महालात काय लाविलास दिवा. राहून काचेच्या महालात काय लाविलास दिवा. इतकं जपूनही कसं सोडलास रे आपुल्या जीवा. इतकं जपूनही कसं सोडलास रे आपुल्या जीवा. सर्व स्मशानापर्यंत येतील तुला एकटे सोडतील. एक कफन चार बांबू एवढेच तुला देतील. तू गेल्यावर येतील संपत्तीची वाटणी कराया. आठवणीत इथे नसणार बघ कुणी झुराया. तू गेल्यावर येतील संपत्तीची वाटणी कराया. आठवणीत इथे नसणार कुणी बघ झुराया. एका भिंतीच्या कोपऱ्यात तुझ्या फोटोला ठेवतील. एक कफन चार बांबू एवढेच तुला देतील. गूढ असे तोवर असे माशा हे कळले मला. गूढ असे तोवर असे माशा हे कळले मला. नको गर्व नको घमंड आकाश सांगे जगाला. उघडाच आलास मानसा तू उघडाच जाशील. एक कफन चार बांबू एवढेच तुला देतील. एक कफन चार बांबू एवढेच तुला देतील. अरे माणसा तू जे कमावला ते तुझे सोयरे घेतील. आणि एक कफन चार बांबू एवढेच तुला देतील. जय भीम. धन्यवाद.